एक माझी बहीण तिवसा मतदारसंघातली आणि अचलपूरचा माझा भाऊ, हे दोन्ही मस्त 33 महिने मंत्रीपद भोगलं. मी त्यांना प्रश्न करतो, कोणत्या कामगाराचा तुम्ही उद्धार केला? कोणता अचलपूर मतदारसंघामध्ये एक प्रकल्प सांगा तो पूर्ण झाला? आणि मी छाती ठोकून सांगतो, या महाराष्ट्रातला विदर्भातला दुसरा प्रकल्प आहे पीडी प्रकल्प. त्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना जेव्हा काँग्रेस सरकार होती तेव्हा 1 लाखानं जमीन घेतल्या होत्या. जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले ते 12.5 लाख रुपयांनी पैसे दिले आणि तो प्रकल्प पूर्ण झाला. अरे शेतकऱ्यासाठी 5 ते 6 वेळा जन्म झालं गेलो. हे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. त्या ठिकाणी शेतकऱ्याची परिस्थिती खराब होती. मोजरीला मी आंदोलन केलं. दिवाळीच्या 3 दिवसाआधी मला जेलमध्ये टाकलं. यातले अनेक शेतकरी माझ्यासोबत होते. तेव्हा आमचा भाऊ मंत्री होता, आमची बहीण मंत्री होती. तेव्हा त्यांना हे कळलं नाही की रवी राणा शेतकऱ्यासाठी जेलामध्ये गेलेला आहे, त्याला बाहेर काढलं पाहिजे. फोन करून सांगितलं की रवी राणाला सतरंजी देऊ नका, पाणी देऊ नका. आणि त्या ठिकाणी आम्ही दिवाळीच्या 1 दिवसाआधी अन्नत्याग आंदोलन केलं. जाऊन पाहून घ्या त्या जेलच्या डायरीमध्ये. दिवाळीच्या 2 दिवसाआधी आणि 1 दिवसापर्यंत आम्ही जेवण केलं नाही, अन्नत्याग केलं. शेतकऱ्याची दिवाळी काळी होता तर रवी राणा सुद्धा आंध्रामध्ये राहायला तयार आहे. आणि त्या ठिकाणी ते बोलले नाही, त्या ठिकाणी त्यांनी एक शब्द काढला नाही. अरे या ठिकाणी मेलघाटमध्ये आम्ही होळी करायला जातो. आता होळीच्या दिवशी 3 कुटुंब त्या ठिकाणी रस्त्यावर ऍक्सिडेंटमध्ये मरण पावले. या ठिकाणी तुम्ही पाहिलं, या ठिकाणी त्या ठिकाणी दादरामध्ये जे कुटुंबाचा मृत्यू झाला त्यांच्या त्या ठिकाणी पूर्ण परिवार खतम झाला. फक्त त्या ठिकाणी 2 मुली होत्या, लहान लहान. त्यांचा करणारं कोणी नव्हतं. तिथली मय्यतमध्ये सुद्धा मी केली. तिथली त्याचा जो काही त्यांचा त्या महिलेचा पूर्ण जो 10 दिवसाचा खर्च आहे तो केला. आणि त्या दोन्ही मुलींना आम्ही दत्तक घेतलं की त्या मुलीचं कुटुंबाचं पुन्हा पालन पोषण करू. या ठिकाणी त्याच मेलघाटमध्ये त्याच दिवशी 2 लहान मुलं आणि त्यांचं कुटुंब रस्त्यामध्ये खतम झालं. त्या कुटुंबामध्ये भाऊ फक्त 85 वर्षाचे आई वडील होते. ते कुटुंब झोपडीमध्ये राहत होतं. त्यांना कोणी मागे पुढे नव्हतं. त्या कुटुंबाचं घर नवनीत राणांनी स्वतःच्या पगारातून बांधून देण्याचं काम सुरू केलं आणि त्या कुटुंबाची पालन पोषणाची जबाबदारी घेतली. या ठिकाणी मेलघाटमध्ये परतवाडच्या पायथ्याशी मागे माझी सैनिक बॉर्डर मरण पावला. त्या ठिकाणी नवनीताच्या पगारामधून त्यांना घर बांधून दिलं, घर बांधण्यासाठी पैसे दिले. या ठिकाणी मातंग समाजाचा कार्यकर्ता जो खऱ्या अर्थानं भीक मागून त्या ठिकाणी आपलं पोट भरत होता, मागच्या दहीहंडीला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातून त्याला चाबी दिली, तो राहायला गेला आपल्याकडे. असे अनेक कुटुंब ज्या आमच्या ताई आहे त्यांच्या मोजरीमध्ये सुद्धा नवनीत राणांचे हात पकडून एक म्हातारी बाई घरी घेऊन गेली. तिला झोपायलाही जागा नव्हती. ते घर नवनीत राणांनी बनवून दिलं. अरे ही संपत्ती माझी आहे, या गरिबांचे घर माझे आहे. तुमच्या 33 महिन्याच्या सरकारने माझ्या नखूंपासून तर केसापर्यंत पूर्ण चौकशा लावल्या होत्या. तुम्ही तेव्हा माझं काही बिघडू शकले नाही. आता इथं खोटं बोलता पण